म्हणून सांगेल आता 19 फरवरी येते राजे छत्रपती शिवराय जन्माला आले। राजे आजचा तरुण सांगतो राजे राजे पुन्हा जन्माला या। राजे तुमची धर्माला गरज आहे हो, राजांना धर्माची गरज आहे, खरी गोष्ट आहे, धर्माला राजांची गरज आहे, खरं आहे। राजा पुन्हा जन्माला या गाडीवर तरुण भाऊ लिहितात, लिहिलं पाहिजे। पण माझा प्रश्न दादा, राजांना पुन्हा जन्माला बोलवता, पण राजांना बोलवण्याच्या अगोदर राजांना जन्माला घालणारी आपल्याला जिजाऊ साहेबांची गरज आहे। अगोदर जिजाऊ साहेब, जोपर्यंत जिजाऊ साहेब जन्माला येत नाही तोपर्यंत राजे छत्रपती शिवराय जन्माला येणार नाही। तुम्ही म्हणसान महाराज असं काहून म्हणता, तर माझा प्रश्न, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती। मायावर राग धरू नका बरं, राग नका कर जातो बहिणी सोन, तुमना बरोबर बोल रहे नु, तुमना बरोबर पाम बर रहे नु। राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती। राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती। आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही, राजे जन्माला येऊ नका। अरे जिजाऊ साहेबांनी लेकराला दूध पाजत असताना, आणि पहिली संस्कृती होती, अशी संस्कृती होती की लेकराला पाजत असताना माय आडवा पदर लावायची मग लेकराला पाजायची। काय संस्कृती होती, कारण ती पदराची ताकदच वेगळी आहे महाराज। आता सध्या आहे ना पदर राहिलाच नाही, आणि जोपर्यंत पदर आहे तोपर्यंत लेकराला माय कडेल, अन्यथा मायचं प्रेम संपून गेलेलं असेल। जर कडाकाची थंडी मायकडे पदरा, लेकराला पदरात गुंडाळते महाराज, ती माय या बरोबर आहे ना हो। आता गावंडवर फिरतीस बिचारा, ती लेखत आहे पदर नि पादर, काय संबंध। राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आळ घालून दूध पाजत होती। आता सध्यांच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही, राजे जन्माला येऊ नका। सांगतो तुम्हाला, माय बापांचे संस्कार चांगले असतील तर लेकरं चांगले घडतात, मला बोलायला आवडेल। आणि मागणी सुद्धा मागायचं तर चांगल्या पद्धतीनं मागायचं, भगवंत तसं दिल्याशिवाय राहत नाही। उदाहरण म्हणून सांगतो, कोणी यवनानं गाय कापली रक्ताच्या थारोड्यात, मंदिरात गाय कापलेली मंदिरात गाय कापली, आई भवानीच्या मंदिरात गाय कापली, गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता। आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले तर पायही तोडले, आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले, गाय कापलेली गायच्या रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता, आणि आई भवानीला सांगत होता, अगये जगदंबे अगये भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतःला। मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले, गाय कापलेली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता। एका दासीनं बघितलं चित्र, वातावरण बघून जिजाऊ साहेबांकडे जावं, आणि जिजाऊ साहेबांना सांगितलं, मासाहेब कोणी यवनानं गाय कापली मंदिरात, रक्ताच्या थारोड्यात नाचतोय दुश्मन, आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले, आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला। जिजाऊ साहेबांना क्रोध भरे नजरेनं घराच्या बाहेर निघावं, रागारागात मंदिरात गेल्या मासाहेब। मंदिरात गेल्याच्या नंतर ते वातावरण बघितलं, कोणी यवनानं गाय कापलेले रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला, आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले पायही तोडले, ते वातावरण बघितलं, आणि जिजाऊ साहेबांनी आवाज दिला, त्याचा आवाज थोडा कम करा, जिजाऊ साहेबांनी वातावरण बघितल्याच्या नंतर देवीला आवाज दिला, गे जगदंबे अगये भवानी, ए आई अग दार उघड बाया, दार उघड आई, दार उघड बाया, दार उघड आई, दार उघड आई, दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड, दार उघड आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड, दार उघड बाया, दार उघड अग दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड, दार उघड दादा, हो दार उघड बाया, दार उघड अग दार उघड बाया, दार उघड, दार उघड दादा, हो दार उघड आई, दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड, दार उघड बाया, हो दार उघड बाया, दार उघड आई, दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड, दार उघड आई, जिजाऊ साहेबांना आवाज दिली, अगये जगदंबे अगये
भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कुल वंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल, असा एकच पुत्र दे म्हणली माय. असा आपला मायक का देवबा पुत्र मांद्र भाऊ दे रे बा. मागणी मागत असताना हुशारीनं मागावी. इथं जिजाऊमा साहेबांची मागणी आहे, आई एकच पुत्र दे पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि माझ्या देवीनं जिजाऊमा साहेबांची हाक ऐकली. जिजाऊमा साहेबांना दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर महिला मातांना चांगलं कळतंय ते. दिवस गेल्याच्या नंतर बाईला डोहाडे लागतात आणि डोहाडे लागल्याच्या नंतर विचारलं जातं, ताई हे दीदी तुला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का ग बाई? विचारतात ना माया, हो विचारतात ना. दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. तसंच जिजाऊमा साहेबांना सुद्धा विचारणा केली गेली. कदाचित डोहाडे लागले असतील. विचारावं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काही प्यावंसं वाटतं का? जिजाऊमा साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, मला प्यावंसं वाटत नाही. मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. डोहाडे सुद्धा कितला भारी लागायचे. हा मला खावं वाटत नाही, प्यावं वाटत नाही, एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. असे डोहाडे लागले पाहिजे. बरोबर आहे का नाही? हो. हातेने मायले जर दिवस घ्या, ती बहिणीले जरी चारत आई तुला काही खाऊ खाऊ जीव कराय ना का, हातेने बहीण एकच सांगत म्हणा का नाही, पिवे पाणी पिऊ पिऊ जीव करा, मर जाय तू, मरी जाय मरी जाय मरी जाय. बाकीने बहिणी दिवस जावा नंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माती खाय जाते. माडी तू मुलतान का जेतून पोटे सुलतानाजी राजा कसा आली. डोहाडे सुद्धा चांगले लागले पाहिजे. हा बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, एकच वाटतं काय, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, असंच मला वाटतं. डोहाडे सुद्धा असे लागले पाहिजे. आणि जेव्हा जिजाऊमा साहेबांचे दिवस भरता येतं आणि 19 फेब्रुवारीला माझे हिंदू धर्माचा रक्षक, माझा हिंदू धर्माचा देव्हाऱ्यातल्या देवांना आजही बसवून ठेवणारा भगवंत राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड दगडावर. अजून सांगतो, राजा छत्रपती शिवराय जन्माला आले आणि त्याचा बेनिफिट आहे की सप्ते होत आहेत. आम्ही कीर्तन करतोय फेटा बांधून आणि तुम्ही कीर्तनाला बसलेत. ही राजे छत्रपती शिवरायांची देण आहे आपल्या धर्माला. हा आणि प्रत्येकानं सगळ्या महिलांना सांगतो विसरू नका जिजाऊमा साहेबांना, आणि तरुणांना सांगतो विसरू नका राजे छत्रपती शिवरायांना. विठ्ठल राजे जर जन्माला आले नसते तर परिस्थिती काय राहिली असती. देशासाठी पर्वा न केली तर नाती, ओ देशासाठी पर्वा न केली तर नाती, आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी पर्वा न केली तर नाती, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची, देशासाठी पर्वा न केली तर नाती, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची, देशासाठी पर्वा न केली तर नाती, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. जर का जन्म
जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता. ओ शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता. शिवबा जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता. आणि सुनता झाली असती साऱ्या जनाची ओ सुनता झाली असती साऱ्या जनाची आठवण राहाव्या शिवरायाच्या मुलाची त्याच्यासाठी परवान गेली तराजी आठवण राहूया शिवरायाच्या मुलाची आठवण राहूया शिवरायाच्या मुलाची आठवण राहूया शिवरायाच्या मुलाची. जर राजा जन्माला येता नाही राजा जर जन्माला येतात नाही तर आपली परिस्थिती कशी राहते बहिणीसोन हा आता तुम्ही आडे कुंकू लावतीस ना बहिणीसोन और आता नाही या आटे टोप्या घाली गुलीन बाबा लोक बसलेत यामना महाराज आटे टोप्या घालीन टाळवाची राह ना आता असं राहत नाही आता येरारले आम्ही आवाज येतो माऊली बाबा हा भरत काका शानाबू नानबू तात्या असं नाही राहत सलमान भैया अब्दुल भैया आणि तुम्ही बी सकुमाय बिकुमाय गंगूमाय नाही राहत्यात तुम्ही बी सकिना भाभी राजे छत्रपती शिवराय जन्माला आलेत आणि आपल्या हिंदू धर्मावर आहे ना हा उपकार आहे राजांचा. मी एवढं फिरवून का सांगतोय तुम्हाला मागणी मागत असताना मागणी सुद्धा मागताना हुशारीनं मागायची. इथं मागणारे तुकोबार आहे आणि देणारा भगवंता आणि इथं सुद्धा मागणी मागत असताना मागणाऱ्या राजे छत्रपती शिवरायांच्या आई साहेब जिजाऊ मा साहेब आणि देणारी होती आदि शक्ती माता विठ्ठल विठ्ठल.